नमस्कार, मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोबीचा पराठा. तोही अतिशय सोपा, सरळ आणि पटकन होणारा. रेसिपी सुरू करायच्या आधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मग आपण रेसिपी सुरू करूया. सर्वात आधी आपल्याला बारीक किसणी घ्यायची आहे. त्याच्याने आपण अर्धी कोबी घेतलेली आहे. ती मस्त बारीक किसून घ्यायची. आपल्याला तिचा किस करून घ्यायचा आहे पूर्ण. अशा पद्धतीने हळूहळू आणि जे जाड जाड तुकडे पडतात आजूबाजूला ते काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून पराठा लाटताना ते मध्ये मध्ये येणार नाहीत. पूर्णपणे बारीक आपल्याला किस करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने मी ते एक कांदा घेतलेला आहे आणि त्याचे 4 तुकडे केलेत. त्याला 4 भागात कापून घेतलेला आहे. त्यालाही आपण मस्त किसून घेणार आहोत. कोबीमध्ये कुठलंही सारण एकत्र करायचं नाही आहे. मीठ मसाले टाकायचे नाही आहे. जर का आपण मीठ मसाले टाकले तर त्याला कोबीला पाणी सुटतं आणि मग पाणी सुटल्यानंतर आपली कणिकमध्ये आपण जेव्हा कोबी टाकतो त्यावेळेस ते पातळ होऊन जातं सगळं. म्हणून त्याच्यात मीठ मसाले काहीही टाकायचं नाही आहे. जशी कोबी आपण किसलेली तशीच राहू द्यायची आहे. पुढे आपण मीठ मसाले कसे टाकायचे ते बघणारच आहोत. अतिशय सोपा आणि सरळ पराठा आहे आणि ज्याला कोबीची भाजी आवडत नाही तो सुद्धा आवडीने खातो. इतका भन्नाट चव छान लागते, खूप मस्त. अशा पद्धतीने आपल्याला कांदे किसून घ्यायचे आहेत. कांद्याला थोडं पाणी सुटतं. आपण कांदा आणि कोबी एकत्र करून घ्यायचं आहे पूर्ण. आणि आता ते एका साईडला ठेवून द्यायचं आहे एकत्र करून. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपण कणिक घेणार आहोत. त्याच्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. अशा पद्धतीने आपण गव्हाचं पीठ घेतोय. तुम्हाला जितकं पीठ पाहिजे तितकं तुम्ही वाढवू शकता. मी कणकेत चवीनुसार मीठ टाकलं आहे. मिठाशिवाय दुसरं काहीही टाकलेलं नाही आहे. फक्त मीठ टाकून आपण पराठ्याचं कणिक मळून घेणार आहोत. मस्त घट्ट अशी थोडीशी कणिक मळून घ्यायची. जास्त पातळ नाही करायची आणि जास्त घट्टही नाही करायची. मीडियम जशी पोळ्या लाटायला ठेवतो आपण तशीच. अशा पद्धतीने आपण मस्त एकत्र मैदा पीठ करून कणिक मळून घेणार आहोत. आणि आता मसाला सुरुवात करू बनवायला. मसाला बनवण्यासाठी मी इथे 2 चमचे लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकलं आहे चवीपुरतं, जेणेकरून जास्त तिखट नाही लागत मीठ टाकल्याने. आता आपण त्याच्यात धनेपूड आणि गरम मसाला मी एकत्र तयार केलेला आहे घरी, तोच घालते त्याच्यात. तुम्ही वेगवेगळा थोडा थोडा टाकू शकता तुमच्याकडे वेगवेगळा असेल तर. आता आपण कणिक थोडासा एक डो घेणार आहोत आणि त्याचा आपण पोळीप्रमाणे त्याला लाटून घेणार आहोत. मस्त त्याला नरम करून घ्यायचं आहे हाताने, हलक्या हाताने अशा पद्धतीने. आणि पीठ लावून त्याला पोळीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे. त्याला मध्ये भाग वगैरे काही पाडायचे नाही. पोळीप्रमाणे आपण पूड पाडतो तसे पूडही पाडायचे नाही आहे. सरळ आपण पीठ लावून त्याला लाटून घ्यायचं आहे. गोल आकाराने लाटून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. जर का लटकत असेल, चिटकत असेल तर थोडंसं पीठ टाकून त्याला गोल करून घ्या. बघू शकता अशा पद्धतीने. तुम्ही व्हिडिओ तर बघता पण सबस्क्राईब करायला विसरून जाता, म्हणून आधी सबस्क्राईब, लाईक करून द्या, जेणेकरून असे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नेहमी पोचत राहतील आणि ज्यावेळेस मी पोस्ट करेल त्यावेळेस सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. आता आपला
पोळीप्रमाणे पराठा लाटून झालेला आहे. आता आपण त्याच्यात सारण भरणार आहोत. तुम्हाला ज्या आकाराचा पराठा पाहिजे त्या आकाराचं तुम्ही सारण भरायचं आहे. जो मसाला आपण तयार केला होता तो मी त्रिकोणी आकारात पसरवून देते, कारण मला त्रिकोणी पराठा बनवायचा आहे. बघू शकता अशा पद्धतीने मी त्रिकोणी मसाला टाकलेला आहे. त्याच्यावरती आपण कांदा आणि कोबी एकत्र केली आहे. ते सारण टाकणार आहोत त्याच्यात. तुम्हाला जाड बारीक आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अशा पद्धतीने त्याला तुम्हाला ज्या आकाराचा पाहिजे त्या आकाराने पसरून घ्या. अशा पद्धतीने बघू शकता मी भरपूर सारण भरलेलं आहे. आणि आता त्रिकोणी त्याला आकार देऊन देते. अशा पद्धतीने त्याला पाणी पीठ काहीही लावायची गरज नाही आहे. थोडंसं हलक्या हाताने प्रेस केलं की ते चिपकून जातं. थोडंसं पीठ टाकून पुन्हा आपण त्याला लाटण्याने लाटून घेणार आहोत, जेणेकरून ते सारण पोळीमध्ये एकत्र होईल. अशा पद्धतीने बघू शकता अगदी हलक्या हाताने, जास्त काहीही जोर लावायची गरज नाही आहे. आणि ज्या आकाराने पाहिजे त्या आकाराने बनवू शकता. लहान मुलांना तर इतकं आवडतं की विचारूच नका. कोबी खायला अशी आपण जर का कोबीची भाजी बनवली तर किती नाक मुरडता, पण जर का अशा पद्धतीने पराठा बनवला मुलं अगदी आवडीने खातात. बघू शकता अशा पद्धतीने मी जे सारण आहे ते पोळीमध्ये दिसायला लागलं तोपर्यंत थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे. आता गॅसवर मी तवा ठेवलेला आहे. तवा छान तापून घ्यायचा आहे. त्याच्यावर मी तूप टाकलेलं आहे. तुम्हाला जर का तेल वगैरे बटर जे आवडत असेल ते टाका आणि तव्यावर ते पूर्णपणे पसरवून घ्या, जेणेकरून आपला पराठा खाली लटकणार नाही. अशा पद्धतीने खालची वरची दोघं बाजू मस्त शेकून घ्यायचे आहे. त्याला कच्चं राहू नाही द्यायचं आहे. मस्त फुलून येतो पराठा. वरूनही थोडंसं तूप टाकायचं आहे आणि त्याला पलटी करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने त्याला आपण पूड केलेला आहे म्हणून थोडासा जास्त शेकायचा आहे, जेणेकरून त्याच्यातलं कच्चं पण निघून जाईल आणि ते कणिक कच्ची लागणार नाही, म्हणून थोडंसं जास्त शेकायचं आहे. आणि तूप टाकल्यामुळे तो पटकन शेकला जातो, त्याला चटके बसतात, म्हणून थोडा मीडियम हाय फ्लेमवरच त्याला शेकायचं आहे. पूर्ण हाय फ्लेम नाही करायची आहे. अशा पद्धतीने त्याला थोडासा हलका प्रेस करून परतवत राहायचं आहे. बघू शकता मागची बाजू आपली परफेक्ट बनवून तयार झाली आहे. खायला खरपूस इतका छान लागतो, भन्नाट चव असते. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप खमंग असा वास येतोय तूप टाकल्यामुळे. अशाच पद्धतीने आपण सगळे पराठे लाटून घेणार आहोत, त्याच्यात सारण भरून घेणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने मी आता याला हाफ सर्कलमध्ये बनवणार आहे. अशा पद्धतीने सगळं सारण एकत्र करून मस्त त्याला पसरवून द्यायचं आहे आणि ते अर्धी पोळी त्याच्यावर टाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने थोडंसं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ टाकून पुन्हा लाटून घेऊ आपण त्याला. हलक्या हाताने प्रेस करून थोडं थोडं आपण त्याला लाटून घेऊ, जेणेकरून तो पराठा मस्त चविष्ट बनेल. अशा पद्धतीने आपण रेसिपी पूर्ण करून घेऊ. सगळे पराठे अशा पद्धतीने लाटून घेऊ. बघू शकता तुम्ही. आणि यालाही त्याच पद्धतीने शेकून घेणार आहोत. मस्त तुपात खरपूस भुजून घ्यायचं आहे, आपण भाजून घ्यायचं आहे. वरून थोडं तूप टाकायचं आणि मस्तपैकी खरपूस असा शेकून घेऊ. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातात अशी ही रेसिपी असते, म्हणून ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा.
बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपण पराठे बनवणार आहोत। मस्त, खूप खमंग असा वासही येतोय।